आई, आपल्या श्रीकृष्णानं किती सुरेख गोष्ट सांगितली ऐक. तो म्हणतो कर्म करायचं, पण त्याचं फळ काय होईल याचा विचार करत बसायचं नाही. म्हणजे काय? तर जे आपल्या हातात आहे ते काम आपण करायचं, अगदी मन लावून करायचं. पण त्याचं फळ काय होईल याचा विचार करून हातपाय थांबवायचे नाहीत. आपला विठोबा जसा स्वतःला कामात झोकून देतो तसं अगदी स्वतःला कामात झोकून द्यायचं. आपण कितीदा सगळं सोडून देतो, म्हणतो देवा तुझ्यावर सोपवलं. पण खरंच असं सोपवता येतं का ग? नाही ना. काम केल्याशिवाय सुख मिळणार नाही आणि ते काम अगदी नेमकं शुद्ध मनानं आणि तळमळीनं केलं पाहिजे. आणि माझा सावळ्या काय म्हणतो माहितीये का? माझा सावळ्या म्हणतो तू तुझं काम कर, बाकी सगळं मी बघतो. मग काय, आपलं सगळं ओझं त्याच्यावरती टाकून नुसत्या समाधानानं आणि श्रद्धेनं आपलं काम करत बसायचं. हेच तर खरं योगः कर्मसु कौशलम. म्हणजे कर्म करायचं, पण त्याच्या जंजाळात गुंतायचं नाही. खरंच किती मोठं वचन आहे हे. जीवनाचं खरं सार आहे ना आई.